राम 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 राम. काय म्हणताय? आईला लई तर मनापासून काम चाललंय का रे? हिरवगार शिवार, जुळजुळ वार, केरत बघा कशी गुलाबावानी फुलल्यात. हा आता त्याला बी नशीबच लागतं म्हणा. नशीब नशीब नाही, कारभारी चांगला लागतो. कारभारी? हा मग काय ते. आपले आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कामाची किमी आहे सगळी. म्हणजे तुम्ही मला सांगा, ही आपला सगळा पट्टा म्हणजे दुष्काळी पट्टा, हा. बरोबर. तर जर कोणी सोयरीक पण जुळवं नाही. हा पण आता आता ही जलसंधारणाची कामं झाली आणि तालुक्यात गावागावात बंधारे झाले. तेव्हापासून शेतात पाणी खेळायला लागले आणि हे अशी शेत सगळी सुजलाम सुफलाम झाली. हे मात्र खरं बोललास बरं का. बांधारं जसं तालुक्यात आल्यात ना तसं गावाचं आहे ना रुपडच बदलायला लागल्यात बघ. हा मग काय तर. अहो बाळासाहेब आजबे काकांच्या प्रयत्नातून इथं कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, परत सिमेंट नाला बंधारे, गेटेड बंधारे आपल्या ह्या मतदारसंघात सगळीकडे आलेत आणि म्हणून इथला शेतकरी सगळा सुखावलाय बघा. काय ग? हा ना, 5 वर्षाच्या काळात मतदारसंघात विकासाची गंगा फुलवणारे आपले बाळासाहेब आजबे काका, म्हणून आमची पहिली पसंती त्यांनाच. शेतकरी पुत्र लाडके आमदार बाळासाहेब आजबे काकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जलसंधारण अंतर्गत आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गेटेड बंधारे आणि सिमेंट नाला बंधारे यांच्यासाठी निधी मिळवून देण्याचं काम या 5 वर्षात केलंय. माझं मत शेतकरी पुत्राला, बाळासाहेब आजबे काकाला. हे वचन बांधिलकीचे, हे वचन एकनिष्ठतेचे, हे वचन जनसेवेचे.